नमस्कार मित्रांनो, मोरांबा मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की सीमा रमाला म्हणत असते, रमा स्पष्ट बोल, तुला काय बोलायचं आहे. त्यावर लगेच रमा म्हणते, मला काही लपवायचं पण नाही आई तुमच्यापासून. मग ती म्हणते की अथर्व चांगला माणूस नाही आहे, तो कसा आहे मी त्याला आधीपासून ओळखते. कारण रेवा इथे यायच्या आधी त्याच्याबरोबरच राहत होते. त्याने रेवाचे काय काय हाल केले आणि तिला कसं ठेवलंय हे आम्ही चांगलं पाहिलंय आणि हे यांनाही माहीत आहे. तरी पण ते त्याला इथे घेऊन आलेले आहे ते मला अजिबात पटलेले नाही. त्यांचं असं म्हणणं आहे की याला जर आपण मदत केली तर तो रेवाला घराबाहेर काढेल. मला हे चुकीचे वाटते. मग लगेच सीमा म्हणते, कसं का होईना ती रेवा ह्या घरातून बाहेर जाणं महत्त्वाचं आहे आणि तो त्याचा भूतकाळ होता, आता तो तसा नाही आहे. माणसं बदलतात, परिस्थिती त्यांना बदलायला लावते. मग लगेच रमा म्हणते, मला नाही वाटत तसं, मला अथर्व तसाच वाटतो आणि मला त्याच्यावर अजिबात विश्वास नाही आहे. मग लगेच सीमा म्हणते, मग तुझी मैत्रीण चांगली ती कशी वागली तुझ्याबरोबर, तुला माहिती आहे ना तुझ्या संसारात विष घालवायचं काम केलंय तिने, चालतं का तुला. मग लगेच रमा म्हणते, नाही मला माहिती आहे रेवा कशी आहे आणि मी तिचे चुका पाठीशी घालत नाही आहे, पण माझा अथर्ववर अजिबात विश्वास नाही आहे. मग लगेच सीमा म्हणते, जाऊ दे, तो अथर्व चांगला मुलगा आहे, मला तर तो संस्कारी वाटतोय. तो आपल्या घरातल्या लोकांना एवढं एकत्र आणण्यासाठी गेम्स कशाला खेळेल. मग लगेच रमा म्हणते, त्याला आपल्या घरातल्यांविषयी काहीच माहीत नाही, तो आत्ताच आलाय, शक्यतो तो सगळ्यांविषयी जाणून घेण्यासाठी हे सर्व करत असेल. तो खूप विचित्र माणूस आहे, तो काहीही करू शकतो. मग लगेच सीमा म्हणते, ठीक आहे तू ऐकशील माझं. इकडे अक्षय अथर्वला म्हणत असतो की तू माझी वाट लावशील एखाद दिवशी. मग लगेच अथर्व त्याला म्हणतो, नाही रे नाही लागत, मी तुला प्यायला सांगणारच नाही आहे. मग लगेच अक्षय म्हणतो, हे तुला माहिती आहे, मला माहिती आहे, रमाला थोडं माहिती आहे. मग अथर्व म्हणतो, तेच तर, तिचा माझ्यावर अजिबात विश्वास नाही आहे, ती तुला माझ्याबरोबर कुठेही येण्यापासून थांबवते. मग लगेच अक्षय म्हणतो, बसेल रे बसेल तिचा पण विश्वास. मग लगेच अथर्व म्हणतो, पण थोडंसं सहन करावं लागेल, आपण हे सगळं कशासाठी करतोय, त्या रेवाला घराबाहेर काढण्यासाठी. मग लगेच अक्षय म्हणतो, तू करतोय कुठे पण काही. मग लगेच तो म्हणतो, मी केलाय एक प्लॅन, आता सर्वांना विश्वास बसेल की रेवा कशी आहे, किती खोटारडी आहे आणि तिला कसलाही त्रास झालेला नाही आहे. म्हणतो, तू काय प्लॅन केला आहे. इकडे सीमा रमाला समजावून सांगत असते, बघ माझा तुझ्यावर विश्वास आहे, पण तुझ्याकडं काही सबूत आहे का की तो वाईट माणूस आहे म्हणून. मग लगेच ती म्हणते, माझ्याकडे आत्ता सध्या काहीच नाही आहे, पण तो वाईट माणूस आहे हे खरं आहे. मग लगेच सीमा म्हणते की आपण कधी कधी माणूस ओळखायला चुकू शकतो. तूच बघ ना, तुझी मैत्रीण ती रेवा, तुला वाटलं ती तुझी चांगली मैत्रीण आहे, पण ती कशी निघाली पाहिलंच ना. तुझ्यात आणि अक्षयमध्ये दरी निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मग लगेच रमा म्हणते, मला माहिती आहे सगळं, मी सर्वांना हेच सांगायचा प्रयत्न करते की मला अथर्ववर विश्वास नाही म्हणजे मला रेवावर विश्वास आहे असं नाही, मला तिच्यावर पण विश्वास नाही आहे. पण अथर्व हा चांगला माणूस नाही आहे. पण जाऊ दे आता, मी हे सगळं सांगून काहीच उपयोग नाही. अथर्वने पहिल्याच दिवशी त्याला जे करायचं ते केलंय, त्याने घेतली सगळ्यांची मने जिंकून. मी आता काहीही बोलले तरी माझा कोणी विश्वास करणार नाही. त्यावर सीमा तिला म्हणते की माझा आहे ना विश्वास तुझ्यावर, पण तू जर खरी असली तरच, नाहीतर नाही. अक्षयने पण त्याला काहीतरी विचार करूनच घरात आणला असेल. तो मोठा मुलगा आहे, समंजस आहे, त्याला कळतं काय चांगलं काय वाईट. मग लगेच रमा म्हणते, आई माझा त्यांच्यावर विश्वास आहे, पण इतकं काही घडून गेलंय ना, आता असं वाटतंय की आता अजून काही वाईट नको घडायला. मग लगेच सीमा म्हणते, नाही घडणार, पण तुला एक सांगू, तू अक्षयला सारखं हे करू नको ते करू नको असं सांगत जाऊ नको. त्याला त्याच्या मनाप्रमाणे वागू दे ना, त्याला कळतं काय वाईट काय चांगलं. सतत हे करू नका ते करू नका असं म्हणत जाऊ नको. मग लगेच रमा म्हणते, आई मी हे सगळं नव्हते करत. मग लगेच सीमा म्हणते, तू आत्ताच तर तसं करत होती, मला कळतं सगळं, मी पाहते सगळं. रमा रडायला लागते आणि सीमाला म्हणते, तुम्ही असं का बोलता, मी अशी नव्हते वागत, पण तो अथर्व आल्यापासून ना. मग लगेच सीमा म्हणते, हे बघ तो अथर्वचं राहू दे बाजूला, नवरा बायकोचं नातं कसं नाजूक असतं आणि त्यात दरी नको पडायला. अथर्वला एकदाच जाऊ दे घेऊन रेवाला, तू त्याचा विचार नको करूस. इकडे अथर्व अक्षयला सांगत असतो, रेवा म्हणते ना तिने माझ्या इथे काम केलंय, मग तिला आपण ती सर्व कामे इथे करायला लावू, म्हणजे तिचं खरं रूप सगळ्यांच्या समोर येईल. अक्षय म्हणतो, हे सगळं कसं करायचं. मग अथर्व म्हणतो, तोच तर विचार करतोय. मग अक्षय म्हणतो की एक आयडिया आहे.
इकडे सीमा रमाला म्हणत असते, हे बघ तुमचा दोघांचा संसार सुखाचा व्हावा असंच मला वाटतं ना. मी काही रागवलेले किंवा चिडलेली नाही आहे. मग लगेच रमा म्हणते, तुम्ही रागवा चिडा हा तुमचा हक्क आहे. तेवढ्याच अक्षय दारू पिऊन तेथे येतो आणि त्याला नीट चालताही येत नसतं. मग लगेच रमा म्हणते, हेच मला नाही आवडत. लगेच अक्षय मोठ्याने बोलायला लागतो, हे बघ 2 वेण्या मी आज काय केलंय. मग सीमा त्याला आतमध्ये घेते. मग लगेच तो म्हणतो, आता मी दारू पिलोय सॉरी. आता तू मला काय शिक्षा करणार आहे. तू तशाच 2 पोण्या घालणार आहे का माझ्या. सांग तुझ्या भोपळ्यात आता काय आयडिया आहे. खूप चिडते आणि त्याच्याकडे बघतच नाही. मग लगेच अक्षय म्हणतो की अरे मी नाही प्यालोय, मी नाटक करतोय. मग लगेच रमा म्हणते, आईंला पण सगळं माहिती आहे तुम्ही रोज रोज पितात म्हणून. मग लगेच तो म्हणतो, अगं वेडे मी खरंचच नाही पिलोय, मी नाटक करतोय. मग लगेच सीमा म्हणते, तू नाटक करतोय ना, रोज रोज नको पिऊत जाऊ, तुला अशी सवय लागेल. मग लगेच म्हणतो, नाही ग मी एक गंमत सांगायला आलो होतो. मग लगेच अक्षय म्हणतो, आते हो, अथर्व आहे ना. मग अक्षय शांत बसतो. मग लगेच रमा म्हणते, सांगा सांगा आईंना सगळं माहीत आहे. मी आईंना सगळं सांगितलं. मग हिचं विचार करून करून डोकं फुटलं असतं नाहीतर. मग लगेच अक्षय म्हणतो, ठीक आहे. मग तो म्हणतो की अथर्व मला मदत करायला आला आहे आणि हा आमच्या प्लॅनचा एक हिस्सा आहे. त्याच्यामुळे तो जे म्हणेल ते मला करावं लागेल. मग लगेच सीमा म्हणते, ठीक आहे, पण ती रेवा जर घराबाहेर जात असेल तर मी कुठलीही मदत करायला तुला तयार आहे. पण एक माझी अट आहे की ती मुलगी आहे ना, मग तिच्यावर आपण लई जाच नको करायला. अक्षय म्हणतो, का तिने तुला इतका त्रास दिलाय, मला इतका त्रास दिलाय आणि रमाला पण. मग लगेच ती रमा म्हणते, मग आपण पण असंच वागायचं का. मग तिच्यात आणि आपल्यात काय फरक. मग लगेच अक्षय म्हणतो, झाली हिच्यातली माणुसकी जागी. मग लगेच तो म्हणतो, ठीक आहे आम्ही पण तोच विचार केलाय आणि त्याच्यातला सुवर्ण मध्य काढलाय. मग लगेच रमा म्हणते, तसं की पण असं काहीतरी करायचं की ज्याने रेवा स्वतःच कबूल करेल की ती ही सगळं का वागतीये आणि घरातून निघून जाईल. रमा म्हणते की ते कसं. मग लगेच अक्षय म्हणतो की ती म्हणायची ना की अथर्वने तिला केर काढायला लावला, भांडी घासायला लावली, पाणी भरायला लावलं, पण इथं आल्यापासून तिने एकही काम केलेलं नाही. मग आपण हेच कामे उद्या तिला करायला लावायची, तिच्यावर ह्या कामांची जबाबदारी टाकायची. ती जर ही कामे करू शकली तर ठीक आहे, नाही करू शकली तर मग ती खोटं बोलते. मग तू अथर्ववर विश्वास ठेवायचा. रमा म्हणते, हे सगळं कसं करायचं तुम्ही ठरवलं आहे. मग लगेच अक्षय म्हणतो, त्याचा मी आता विचार करतोय. अथर्व एका बाउलमध्ये चिठ्ठ्या घेऊन आलेला असतो आणि सर्वांना समोर बसवलेलं असतं. मग लगेच ते म्हणतात की आज नको गेम खेळायला. आई म्हणते, हो खरंच नको, खूप कामं पेंडिंग आहे. मग लगेच अथर्व म्हणतो की आई आज तुम्ही गेम खेळू नका, फक्त गेम मॉनिटर करा. तेवढ्यात आरती म्हणते की अभिषेक नाही आहे, अभिषेकला पाहिलं का. मग सगळे विचार करायला लागतात, एकमेकाला विचारतात, पण कुणालाच माहीत नसतं अभिषेक कुठे आहे. मग अक्षय म्हणतो, अगं वहिनी नको काळजी करू, तो असेल इथेच कुठेतरी. मग लगेच तो रेवाला म्हणतो, रेवा तू पण आता गेममध्ये पार्टिसिपेट कर, आमच्या फॅमिली गेम आहे ना. मग लगेच अथर्व म्हणतो, ऑफकोर्स करणार, तीच नव्हती मागच्या वेळेस गेम खेळण्यासाठी, आता तरी खेळशील ना. तू मागच्या वेळेस नव्हती म्हणून तुला विचार. रेवा म्हणते, हो करीन ना पार्टिसिपेट. मग लगेच अक्षय म्हणतो, चल तू आता गेम तरी समजावून सांग. मग लगेच तो म्हणतो की आजचा गेम असा आहे की माझ्या हातात ह्या चिठ्ठ्या आहेत. आजच्या गेमचं नाव आहे रिस्पॉन्सिबल पर्सन इन द हाऊस, म्हणजे कोण सगळ्यात जास्त रिस्पॉन्सिबिलिटीने काम करतं, घर स्वच्छ ठेवतं. माझ्या हातात ज्या चिठ्ठ्या आहेत त्यामध्ये घरातल्या प्रत्येक माणसाचं नाव लिहिलेलं आहे. जान्हवी म्हणते की इतक्या उशिरा मी नाही काम करू शकत. मग लगेच आनंद म्हणतो, तसं पण तू कधी काम करतेस. मग लगेच जान्हवी त्याला ओरडते. मग सगळेच हसायला लागतात. मग सीमा म्हणते, मस्त आहे, मला हाच गेम खेळायचा आहे, त्यानिमित्ताने घर स्वच्छ तरी होईल. मग लगेच सगळे म्हणतात, हो. लगेच जान्हवी म्हणते, तुम्ही माझं नाव यामध्ये टाकूच नका ना. मग लगेच अक्षय म्हणतो, अगं आता फक्त चिठ्ठ्या उचलायच्या आहे, ही कामे सगळे आपल्याला उद्या करायची आहे. मग लगेच तो अथर्व म्हणतो की मी आता आपल्या घरातल्या सगळ्यात श्रेष्ठ व्यक्तीला सांगणार आहे की यातली एक चिठ्ठी उचला. मग लगेच आजी एक चिठ्ठी उचलतात. खूप कौतुकाने आजीकडे बघत असतात की कुणाचं नाव निघतंय. मग लगेच आजी म्हणतात की घरातली सर्व कामे करण्याचा मान उद्याचा रेवाला मिळतोय. मग लगेच रेवा म्हणते, मला एकटीला कसं काय जमेल ही कामे करायला. मग लगेच आजी म्हणतात की अरे तू करून तर बघ, आम्हाला पण कळेल की तुला काय काय जमतंय ते.
म्हणते, "बाकी सर्व ठीक आहे, पण मला स्वयंपाक येत नाही आणि तो तुम्हाला आवडणार पण नाही." मग लगेच अथर्व म्हणतो, "तू प्रयत्न तर कर, आम्ही आवडून घेऊ स्वयंपाक." मग सगळेच हो म्हणतात. मग त्यावर लगेच अक्षय म्हणतो, "अगं, तू आमच्या घरात एवढ्या दिवसाची राहतीये, जरा स्पोर्टिंग पिरियड दाखव ना आणि तुला आता जिंकायची संधी आहे." लगेच रेवा म्हणते की "तिथे सर्व ठीक आहे, पण मला कुणी स्वयंपाकात मदत केली असती तर." मग लगेच जान्हवी म्हणते, "नाही, नाही, हे नाही जमणार. असं केलं तर ती चीटिंग होईल." मग लगेच रेवा चिडते आणि म्हणते की "मला घर स्वच्छ ठेवता येतं, लखलखीत ठेवता येतंय. मी पण कामे केली आहेत." मग लगेच आई आजी म्हणतात, "हो, तू तर तुझ्या घरी कधीच कामे केली नाही." मग लगेच रेवा म्हणते, "माझ्या घरी नाही, पण मी कामे केली. दुसऱ्यांची टोमणी पण खूप ऐकलेली आहेत. खूप कष्टात दिवस काढलेले आहेत." हे ऐकल्यावर सगळेच एकमेकांकडे बघायला लागतात. त्यावर लगेच आरती म्हणते, "एक मिनिट, एक मिनिट. तू टोमणे ऐकलेत, पण तुझ्यात फारसा बदल काही झालेला नाही." मग लगेच अक्षय म्हणतो, "ते सगळं जाऊ द्या आता. उद्या सगळी कामं रेवा करणार आहे." रेवा खूप रागाने अथर्वकडे पाहत असते. लगेच अक्षय म्हणतो की "उद्या कुठल्या कामाने सुरुवात करायची?" मग लगेच आरती म्हणते की "भाऊजी, रात्रीची भांडी आहेत ना?" मग लगेच अक्षय म्हणतो, "हां, खरंच काही नाही, फक्त 8-10 जणांची भांडी आहेत. सकाळी उठले की तू ह्या कामापासून सुरुवात कर, नंतर बघू आपण कसं करायचं ते." मग लगेच आई आजी म्हणतात, "हो, पुढची कामे तुला रमा सांगेल." हे ऐकल्यावर तर रमा आणि अक्षय खूप आश्चर्याने एकमेकाकडे बघायला लागतात. त्यावर लगेच अथर्व म्हणतो की "हा गेम मध्ये अजिबात कोणी चिटिंग करायची नाहीये आणि कुणाची हेल्प तर अजिबात घ्यायची नाहीये." मग लगेच सर्वजण तिला ऑल द बेस्ट करायला लागतात. सर्व म्हणतात की "ऑल द बेस्ट, उद्या कामे छान कर." तेवढ्यात लगेच जान्हवी म्हणते की "रेवा जर सगळी कामे करणार असेल तर मग आपण घरात मेड ठेवायलाच नको." सर्वजण हसायला लागतात. त्यावर लगेच अथर्व म्हणतो की "वहिनी, तुमचा सेन्स ऑफ ह्युमर ना खूपच मस्त आहे." मग सगळेजण म्हणतात की "चला झोपायला." मग सगळेजण निघून जातात. त्यानंतर अक्षय आणि अथर्व हात मिळवतात. मित्रांनो, उद्याच्या भागात आपण बघणार आहोत की अक्षयला विचारत असते की त्या चिठ्ठीत नेमकं रेवाचंच नाव कसं काय आलं. मग अक्षय सर्व चिठ्ठ्या खोलून दाखवतो की सर्व चिठ्ठ्यांवर रेवाचंच नाव असतं. मग लगेच अक्षय म्हणतो, "आहे की नाही मी इंटेलिजंट." इकडे दुसऱ्या दिवशी 2 बादल्या उचलून आणत असते पाण्याने भरलेल्या. तिला ते जमत नसतं. मग ती रमाला म्हणत असते की "रमा, तुला सवय आहे मेडसारखी कामं करायची, तू करशील का?" मग त्यावर लगेच रमा चिडते आणि म्हणते की "हिने नेहमीच मला एका नोकर मोलकरणीचा दर्जा दिलाय, पण मी पण तिला आज सांगते की काय आहे ते." आणि ती भरलेली पाण्याची बादली उचलते आणि सर्व रेवाच्या डोक्यावर ओतते. इकडे अक्षय आणि अथर्व हे पाहून खूपच खुश होतात. मित्रांनो, असेच मालिकेतील नवीन नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आमचा चॅनल मराठी साईरामला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.